नमस्कार. डॉक्टरांनी हर्षवर्धन समोर हात जोडलेले असतात. माफ करा, आम्ही आमच्या परीने सगळे प्रयत्न केले, पण तुमच्या मुलाला सध्या तरी आम्ही कोमातून बाहेर नाही काढू शकत. त्याला जेव्हा यायचं आहे तेव्हा तो येणार. तोपर्यंत तुम्ही धीर धरा. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन आता आतून चांगलाच कोसळलेला असतो. तो लगेचच आता धावत शौर्याच्या जवळ जातो आणि शौर्याच्या बाजूला बसून शौर्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत असतो. शौर्य बाळा, शौर्य बाळा, ये शुद्धीवर. असा निश्चित पडून राहू नको. तुला असं नाही बघवत मला. असं तसं आता हर्षवर्धन बोलत असतात. इकडे आपण पाहतोय हे वाक्य जेव्हा विजयाने ऐकलेलं असतं की शौर्य अजूनही कोमात आहे आणि डॉक्टरांनी हात टेकले आहेत, त्यावेळेला विजयाही रडू लागते. ती म्हणत असते, आईसाहेब, आईसाहेब, हे काय चाललंय? आपला शौर्य असं का करतोय? डॉक्टरांच्या ट्रीटमेंटला रिस्पॉन्स का देत नाहीये? त्यावर कुमुदिनी विजयाला समजवण्याचा प्रयत्न करत असते की शांत हो, सगळं काही नीट होईल. पण विजया मात्र काहीच ऐकून घ्यायच्या तयारीत नसते. इकडे आपण पाहतोय आता हर्षवर्धन शौर्याच्या बाजूला असतो आणि तो स्वतःशी बोलत असतो, बघ, काय हवं ते कर, तुझ्या मनासारखं कर, पण तू शुद्धीवर ये. त्याच वेळेला आपण पाहतोय आता शौर्य थोडी हालचाल करतो आणि त्याच्या तोंडातून ऊर्जा ऊर्जा असं नाव ऐकायला येत असतं. आणि त्याच वेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, हा शौर्य, बोल बोल, ऊर्जा, पुढे बोल, पुढे बोल. पण त्याच्या पुढे तो काहीच बोलायला तयार नसतो. आणि मग हर्षवर्धनने डॉक्टरांना बोलावलेलं असतं. डॉक्टर भागवत लगेचच आता त्या ठिकाणी येतात. त्यांनी देखील शौर्याच्या तोंडातून ऊर्जा ऊर्जा असं ऐकलेलं असतं. आणि तेवढ्यात हर्षवर्धन डॉक्टर भागवत यांना विचारू लागतात, डॉक्टर, डॉक्टर, काय चाललंय हे सगळं? तुम्हीही फक्त शौर्याकडे पाहताय, काही बोलत का नाही? त्यावर डॉक्टर भागवत म्हणत असतात, हर्षवर्धन सर, ही ऊर्जा कोण आहे? हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन बोलू लागतात, ऊर्जा शिंदे, एक वकील आहे. त्यावर डॉक्टर भागवत हर्षवर्धनला म्हणत असतात, तिला आत्ताच्या आत्ता इथे घेऊन या. तीच शौर्याला कोमातून बाहेर येण्यासाठी मदत करू शकते. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन एकदम अवाक झालेले असतात. तेवढ्यात आपण पाहतोय हर्षवर्धन बोलू लागतात, डॉक्टर, डॉक्टर, खरंच त्या मुलीशिवाय दुसरा काही उपाय नाहीये का? त्यावर डॉक्टर भागवत म्हणत असतात, हर्षवर्धन सर, समजून घ्या, यावेळेला शौर्य बरा होणं महत्वाचं आहे. आपला इगो असेल एखाद्या वेळेस तर तो बाजूला ठेवला तरी चालेल, कारण शौर्य जर शुद्धीवर येतोय तर त्याचं प्रमाण दिसतंय फक्त ऊर्जा. ऊर्जा, फक्त त्याने नाव घेतलं तरी त्याला बरं वाटतंय. ऊर्जा समोर असेल तर विचार करा, नक्कीच त्याला चांगलं वाटेल आणि तो तुमच्या समोर हसता खेळता उभा राहील. तर डॉक्टर भागवतांनी जे म्हटलेलं असतं त्यानंतर हर्षवर्धन लगेचच ऊर्जाला फोन लावतात. रात्रीचे 2 वाजलेले असतात. ऊर्जा, पूर्वा दोघंही झोपलेले असतात. पूर्वाला ऊर्जाचा मोबाईल वाजतोय ऐकायला येतो आणि लगेचच पूर्वा ऊर्जाला म्हणत असते, मनू, बघ, तुझा फोन वाजतोय. एवढ्या रात्री कोणाचा फोन आला ग? त्यावर ऊर्जा पाहते आणि ती बघते आणि बोलते, आई, अननोन नंबर आहे. त्यावर पूर्वा म्हणत असते, उचलून बघ, कोणाचा महत्वाचा असेल तर. त्यावर ऊर्जाने फोन रिसिव्ह केल्यावर समोरून हर्षवर्धन बोलू लागतात, ऊर्जा, ऊर्जा, काय करतेस तू आता? लवकरात लवकर हॉस्पिटलला ये. आता हा हर्षवर्धनचा आवाज आहे हे तर ऊर्जाच्या लक्षात आलेलं असतं. लगेच ऊर्जा बोलू लागते, शौर्य कसा आहे? बरा आहे ना? शौर्याला काही झालं तर नाही ना? आता हे सगळं पूर्वाने ऐकलेलं असतं आणि पूर्वाला कळून चुकलेलं असतं की हॉस्पिटलमधून फोन आला आहे. आणि अशातच आता हर्षवर्धन बोलू लागतात, शौर्य ठीक आहे, पण तू आत्ताच्या आत्ता हॉस्पिटलला ये, इथे तुझी गरज आहे. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, हा हा, ठीक आहे, मी येते. आणि लगेच ऊर्जाने फोन ठेवलेला असतो. इकडे आपण पाहतोय पूर्वा म्हणत असते, मनू, इतक्या रात्री तू हॉस्पिटलला जाणार आहेस? 2 वाजलेत रात्रीचे. त्यावर ऊर्जा म्हणत असते, आई, किती वाजलेत ते महत्वाचं नाहीये, पण तिथे माझी गरज आहे हे महत्वाचं आहे. त्यावर पूर्वाला ऊर्जाचं जाणं पटत नसतं, पण काय करणार, नाईलाजास्तव पूर्वाला ऊर्जाला जाण्यासाठी परवानगी द्यावी लागलेली असते. मग ऊर्जा तिथून निघण्याची तयारी करत असते आणि मग पूर्वानेही ठरवलेलं असतं
की एकटी मी मनूला पाठवू शकत नाही, मला सुद्धा तिच्यासोबत जावं लागेल. ऊर्जा घरातून बाहेर पडलेली असते आणि अशातच इकडे शौर्याजवळ बसलेले हर्षवर्धन म्हणत असतात, काळजी करू नकोस तू, तुझ्या ऊर्जाला मी बोलवलं इथे, लवकरच ती पोहोचेल. अशातच आता ऊर्जा घरातून बाहेर पडल्यानंतर पूर्वाही घरातून बाहेर पडते, तिच्या मागोमाग ती असते. इकडे आपण पाहतोय थोड्या वेळानंतर हॉस्पिटलमध्ये ऊर्जा पोहोचते आणि ती लगेचच शौर्यजवळ पोचल्यावर थेट शौर्यजवळ ती बसते आणि शौर्य शौर्य शुद्धीवर ये ना, का असं करतोयस तू, का आम्हा सगळ्यांची परीक्षा बघतोयस तू, मला माहितीये तुला काही झालेलं नाहीये, बघ मी आली आहे इथे, बघ तुला हवे होते ना मी तुझ्या बाजूला, बघ मी आली आहे. हे सगळं हर्षवर्धन पाहत असतात आणि हर्षवर्धनच्या थोडंफार लक्षात आलेलं असतं की नक्कीच ऊर्जा आणि शौर्यमध्ये काहीतरी नातं आहे, यांच्या दोघांमध्ये काहीतरी बॉन्डिंग आहे, म्हणूनच तर ऊर्जा इतकं काही बोलते. अशातच आता शौर्य आणि ऊर्जाला इथे दोघांना एकटं सोडलं पाहिजे असं हर्षवर्धनला कळून चुकलेलं असतं आणि हर्षवर्धन तिथून बाहेर पडतात. बाहेर आल्यावर समोर असलेल्या पूर्वाला पाहून हर्षवर्धन एकदमच गोंधळतो. त्याला कळत नसतं की आता पूर्वाशी नेमकं काय बोलावं आणि अशातच आता पूर्वा बोलू लागते, काय चाललं हे सगळं, इतक्या रात्री 2 वाजता तुम्ही माझ्या मुलीला फोन करता आणि हॉस्पिटलमध्ये बोलवून घेता, याचा अर्थ काय समजायचा मी. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतात, पूर्वा पूर्वा समजून घे, इथे काही गंमत चालू नाहीये, माझ्या मुलाचा जीव टांगणीला लागला आहे, तो शुद्धीवर येत नाहीये, त्याला शुद्धीवर आणण्यासाठी डॉक्टर भागवत यांनी असं म्हटलं आहे की त्याने ज्या ऊर्जाचं नाव घेतलं ती ऊर्जा त्याच्या बाजूला असणं खूपच गरजेचं आहे. आता तूच सांग, काय चुकीचं केलं मी इतक्या रात्री ऊर्जाला फोन करून, मला ऊर्जाला कोणत्याही प्रकारचा त्रास द्यायचा नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर पूर्वा म्हणत असते, काय काय म्हणालात तुम्ही, ऊर्जाला तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास द्यायचा नाहीये, मग खोटी केस लढून तुम्ही तिला एक प्रकारे त्रासच देताय ना, त्याचा विचार तुम्ही कधी केला नाही आणि आज स्वतःच्या मुलावर जी परिस्थिती ओढावली आहे त्यातून त्याला बाहेर काढण्यासाठी तुम्हाला कळतंय की तुम्ही आता कसे आहात ते. तेवढ्यात आपण पाहतोय तिथे कुमुदिनी आलेली असते. कुमुदिनीने पूर्वाला हर्षवर्धनशी बोलताना पाहिलेलं असतं आणि कुमुदिनी मागून म्हणत असते, पूर्वा पूर्वा शांत हो, तुझ्या मनाची अवस्था समजू शकते मी, पण लक्षात ठेव तुझ्या ऊर्जाला अजिबातच कोणत्या प्रकारचा त्रास होणार नाही. हे वाक्य ऐकल्यावर आता थेट हर्षवर्धन बोलू लागतात, हो पूर्वा, आईसाहेब जे काही बोलतायत ते अगदी बरोबर आहे, तुझ्या ऊर्जाला यापुढे कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. आणि अशातच आपण पाहतोय आतमध्ये ऊर्जाने शौर्याचा हात हातात घेतलेला असतो आणि ती जोरजोरात बोलू लागते, का का असं वागतोयस तू शौर्य, शौर्य प्लीज शुद्धीवर ये, तुला माहिती आहे तुझं माझ्यावर किती प्रेम आहे आणि माझं तुझ्यावर किती प्रेम आहे, मग मला तुला अशा अवस्थेत बघायला भाग पडणार आहेस का. आणि अशातच आता ऊर्जा शौर्याशी भांडत आहे, त्याला शुद्धीवर आणण्यासाठी जे काही प्रयत्न करत आहे ते सगळ्यांनी बाहेरून पाहिलेलं असतं आणि तेवढ्यात पूर्वाच्या लक्षात आलेलं असतं की ऊर्जाच्या मनातही शौर्य आहे, तरी पण ऊर्जा शौर्याला नाकारण्याचं फक्त नाटक करत आहे. आणि अशातच आता शेवटी ऊर्जाने शौर्याला शुद्धीवर आणलेलं असतं, सगळ्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं असतं, शौर्य शुद्धीवर आलेला असतो आणि शौर्याने समोर ऊर्जाला पाहिल्यावर तो खूपच खुश असतो. ऊर्जा म्हणत असते, शौर्य अशी नाटकं पुन्हा करायची नाहीत, तुला माहिती आहे ना माझा जीव किती टांगणीला लागला होता. त्यावर शौर्य म्हणत असतो, ऊर्जा ऊर्जा तू खरंच आली आहेस. त्यावर शौर्याला ऊर्जा म्हणत असते, हो मी आली आहे, पण यापुढे असल्या प्रकारचा कोणताही ड्रामा करायचा नाही. त्यावर शौर्य म्हणत असतो, ऊर्जा खरंच मी ड्रामा वगैरे करत नव्हतो, मलाच माहिती नव्हतं मला काय झालं. त्यावर ऊर्जा म्हणत असते, तुला ना हिरोगिरी करायची खूपच घाणेरडी सवय आहे, गोळी मला लागणार होती ना, तू कशाला मध्ये आलास. त्यावर शौर्य म्हणत असतो, अगं जर गोळी तुला लागली असती तरी जीव माझाच गेला असता ना. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जाने शौर्याच्या ओठांवर हात ठेवलेला असतो आणि ऊर्जा म्हणत असते, नाही हा नाही, पुन्हा असं काही बोलायचं नाही, खबरदार. आणि अशातच आता थेट विजयाला कळून चुकलेलं असतं
की आपला शौर्य ऊर्जाच्या प्रेमात अगदी वेडा झाला आहे. तेवढ्यात आपण पाहतोय आता थेट ऊर्जा सगळ्यांना हाक मारत असते, प्लीज प्लीज सगळ्यांनी आत या. पण सगळेच मागे उभे असतात. जेव्हा हे ऊर्जा पाहते त्यावेळेला ऊर्जाला कळून चुकतं की आपण आता जे काही बोललो ते सगळ्यांनी ऐकलेलं आहे. आणि अशातच ऊर्जाचं लक्ष मागे असलेल्या पूर्वाकडे जातं आणि ऊर्जा गोंधळते. ऊर्जा इशाऱ्यानं विचारते की आई, आई तू कधी आलीस? त्यावेळेला पूर्वा म्हणत असते, तुला प्रॉब्लेम मध्ये एकटं सोडून मी खरंच घरी झोपू शकेन का? आणि अशातच आता थेट ऊर्जाने धावत येऊन पूर्वाला मिठी मारलेली असते. आई मला माफ कर, मी तुला जे काही घरी म्हणाले होते मी त्याच्या विरुद्ध वागते असं तुला दिसलं असेल ना, पण मी तरी काय करू? माझंही शौर्यावर तितकंच प्रेम आहे जितकं शौर्याचं माझ्यावर आहे. आज जर गोळी मला लागली असती तर शौर्याचा जीव गेला असता. ऐकलंस ना तू शौर्य काय म्हणाला? मग मलाही शौर्याला या अवस्थेत नाही पाहता येत. त्यावर ऊर्जा म्हणत असते, मनू शांत हो, ही ती जागा नाही तसल्या प्रकारची चर्चा करायची. आणि अशातच आता थेट हर्षवर्धन शौर्याला म्हणत असतो, शौर्य शौर्य बाळा तू ठीक आहेस ना? त्यावर शौर्य म्हणत असतो, हो डॅड मी ठीक आहे. आणि अशातच हर्षवर्धनची बायको विजया म्हणत असते, किती मनाला घोर लावून ठेवला होतास तू, का असं करतोस तू? मागे सुद्धा तू अशाच प्रकारे एकदम निश्चित पडला होतास. डॉक्टरांनी हात टेकले होते, काही केल्या कळत नव्हतं की तू कसा बरा होणार. पण शेवटी आईसाहेबांनी तुझ्या कानाजवळ ऊर्जाने गायलेलं गाणं वाजवलं होतं आणि त्यानंतर तू शुद्धीवर आला होतास. हे सगळं वाक्य आता पूर्वाने ऐकलेलं असतं आणि पूर्वाला आठवतं की हर्षवर्धनची आई कुमुदिनी आपल्या घरी आली होती की पूर्वा पूर्वा तुझ्या ऊर्जाला पाठव, तिकडे शौर्याची तब्येत बरोबर नाहीये. हे सगळं जेव्हा पूर्वाला आठवतं त्यावेळी पूर्वाला कळून चुकतं की त्या दिवशी कुमुदिनी मॅडम आपल्या घरी आल्या होत्या. ते सगळं नाटक नव्हतं तर ते खरं होतं. आणि अशातच आता थेट शौर्याने ऊर्जाला हाक मारलेली असते आणि थेट पूर्वाने ऊर्जाचा हात धरलेला असतो. ऊर्जा म्हणत असते, शौर्य शौर्य आता तू लवकरात लवकर बरा हो. तेवढ्यात आपण पाहतोय आता ऊर्वा म्हणत असते, चल ऊर्जा आता आपल्याला घरी जायला हवं. रात्रीचे 3:30 वाजलेले असतात. हर्षवर्धन म्हणत असतात, पूर्वा थांब, मी माझी गाडी पाठवतो, त्यातून जा तुम्ही. त्यावेळेला पूर्वा म्हणत असते, नाही नको, आम्ही आमचे जाऊ. त्यावेळेला कुमुदिनी म्हणत असते, पूर्वा प्लीज समजून घे, रात्रीचे 3:30 वाजलेत, या वेळेला तरी आम्ही गाडी पाठवतोय, नकार देऊ नकोस. आणि अशातच आता शौर्य म्हणत असतो, पण डॅड आजी राहू दे ना ऊर्जाला इथे. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता ऊर्जालाही तिथेच राहायचं असतं. आणि तेवढ्यात पूर्वाचा चांगलाच गोंधळ उडालेला असतो. आणि तेवढ्यात पूर्वाला नेमकं काय बोलावं हेच सुचत नसतं. आणि तेवढ्यात पूर्वाला कुमुदिनीने समजावलेलं असतं की आता थोड्याच वेळाचा प्रश्न आहे, मग तुम्ही सकाळी जा ना. शौर्यला सुद्धा इथून बहुतेक डिस्चार्ज मिळून जाईल. आणि तेवढ्यात डॉक्टरांनी फायनली शौर्य आता ओके आहे, त्याला आम्ही तुम्हाला घरी न्यायला परमिशन देऊ शकतो असं म्हटल्यावर घरातले सगळेच खुश झालेले असतात. आणि तेवढ्यात आपण पाहतोय डिस्चार्जची प्रोसेस पुढच्या 2-1 तासामध्ये पूर्ण होणार असते. आणि मग ऊर्जा म्हणत असते, आई 2-1 तासाची प्रश्न आहे ना, मग आपण थांबूया ना. शेवटी पूर्वाने परमिशन दिलेली असते. तेवढ्यात आपण पाहतोय सकाळचे 6 वाजलेले असतात. आता डिस्चार्ज झाल्यानंतर सगळेच तिथून बाहेर पडत असतात. अशा वेळी ऊर्जा आणि पूर्वा स्पेशली रिक्षा करून घरी जायला निघतात आणि जहागीरदार फॅमिली आपापल्या गाडीने घरी जायला निघतात. तिकडे आपण पाहतोय हा जो शिर्के असतो तो आपल्या मुलाला विक्रांतला म्हणत असतो, एक गोष्ट लक्षात ठेव, त्या हर्षवर्धनचा मला फोन आला होता, त्याने मला स्पष्टपणे विचारलं की शिर्के साहेब हे जे काही घडलंय ते तुमच्याकडनं घडलेलं नाहीये ना. त्यावेळेला मी त्या हर्षवर्धनला काही उत्तर देऊ शकलो नाही. मला कळत नाहीये काय करू मी, तुला बळीचा बकरा बनवू का? असं जेव्हा शिर्केने स्वतःच्या मुलाला म्हटलेलं असतं त्यावेळेला विक्रांत म्हणत असतो, बाप्पा एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला जर मला बळीचा बकरा बनवायचा असेल ना तर बनवा, नाही घाबरत तर मी हर्षवर्धनला, त्या हर्षवर्धन सोबत त्या ऊर्जाचा सोबत काटा काढून टाकीन मी. त्यावेळेला शिर्के म्हणत असतात, काय रे
काय समजतोस काय तू स्वतःला? माझ्या व्यतिरिक्त काही काडीची लायकी नाहीये तुझी. तुझा बाप मंत्री आहे म्हणून तू उडतोस. जर तुला रस्त्यावर टाकलं ना मी, रस्त्यावरचं काळं कुत्र सुद्धा तुला विचारणार नाही. मग तुला तुझी लायकी समजेल. असं सगळं आता शिर्केने बोलल्यानंतर थेट शिर्केंची मुलगी अर्पिता म्हणत असते, पप्पा अगदी बरोबर बोलताय तुम्ही. या नालायकामुळे आज आपल्यावर ही परिस्थिती ओढावली आहे. याने जो घोळ घालून ठेवलाय ना, तो निस्तरताना आपल्या नाकी नऊ येणार आहेत. त्यावेळेला विक्रांत म्हणत असतो, गप्पा बसा, उगाचच पप्पांचं डोकं फिरवू नको. त्याच वेळेला अर्पिताने साटकन विक्रांतच्या कानाखाली दिलेली असते आणि विक्रांत चिडतो, हात उचलायचा नाही माझ्यावर. त्यावेळेला शिर्केंनी बाजूला असलेला दांडका उचललेला असतो आणि विक्रांतच्या पाठीत ते दनादन 2-4 फटके दिलेले असतात. विक्रांत रागाने एकदम लालबुंद झालेला असतो. तो म्हणत असतो, पप्पा पप्पा माझ्यावर अशा प्रकारे प्रहार करू नका. माझं डोकं फिरलं ना तर मी काय करू शकतो सांगता येत नाही. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता काय बोलावं हेच विक्रांतला कळत नसतं आणि अशातच शिर्के म्हणत असतात, जा काय करायचं ते कर. त्या शौर्याला डिस्चार्ज मिळालेला आहे, त्यामुळे तू वाचलास. पण तो हर्षवर्धन या सगळ्यातून तुला शोधून काढणार याची मला गॅरंटीच आहे. आणि एकदा का तू त्याच्या तावडीत सापडलास ना, लक्षात ठेव विक्रांत, मीही तुला वाचवू शकत नाही. कारण तो कशा प्रकारे तुला कुचंबवून काढेल, चेचून काढेल याची काही गॅरंटी सांगता येत नाही. मित्रांनो, इथे तर आता क्लिअर दिसतंय की या विक्रांतचा लवकरच पर्दाफाश होणार आहे. कारण हर्षवर्धन शांत राहणाऱ्यातला व्यक्ती नाहीये. त्याच्या मुलावर अशा प्रकारे गोळी झाडणाऱ्या व्यक्तीला तो सहजासहजी असं खुलेआम घुमू देणार नाही. कारण तो एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा वकील आहे. त्याने जर मनात आणलं तर तो 4 माणसं कामाला लावू शकतो आणि विक्रांत सारख्या माणसाला ठेचून काढू शकतो. आता राहिला प्रश्न, विक्रांत हा एका मंत्र्याचा मुलगा आहे म्हणून त्याच्या आजूबाजूला थोडीफार सिक्युरिटी उद्या लागू शकते किंवा पोलिसात त्याची तक्रार घेतली जाणार नाही. असं सगळं असलं तरी हर्षवर्धन या विक्रांतचे 12 वाजवणारच आणि विक्रांत लवकरच आपल्याला गजाआड दिसेल अशी सगळी तयारी हा हर्षवर्धन करणार. बाकी तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. या आर्थिक असती कुणाला